रत्नागिरी जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा भव्य जिल्हा मेळावा आणि नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथील सिद्धगिरी हॉलमध्ये गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा जिल्हा मेळावा आणि नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय शिवाजीराव कोलते पाटील यांनी भूषवले. नूतन जिल्हा कार्यकारिणी व रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार साहेब व जिल्ह्यातील दिवंगत पोलीस पाटील तसंच माजी पोलीस पाटील तसंच पोलीस पाटील यांच्या कुटुंबातील ज्ञात अज्ञात व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा. या नूतन कार्यकारिणीची नावे अशी आहेत: जिल्हा अध्यक्ष रवींद्र कोटकर, कार्याध्यक्ष महेश भाटकर, उपाध्यक्ष विक्रांत बिवलकर, उपाध्यक्ष निलेश ठीक, सचिव आतिश भागवत, खजिनदार संतोष सकपाळ, सहसचिव श्रीराम बदरकर, सहसचिव संतोष तांबे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत धूळ, पुरुष जिल्हा संघटक अरविंद पडाळ, अमर गोखले, तसंच महिला जिल्हा संघटक सुमेधा वैद्य, रोशने खडपे, महिला प्रतिनिधी शलाका देसाई, श्रद्धा सरपोतदार, स्नेहा मोहिते, मृणाल ताले, जीविता गमरे, गंधाली गांधी तसंच कोकण विभागीय संघटक म्हणून केशव गुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी संस्थापक सचिव कमलाकर मांगले, कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव काळे, कार्याध्यक्ष विजय घाडगे, सचिव महादेव भालेराव, उपाध्यक्ष अरुण बोडके, सहसचिव DS कांबळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, दादा भिसे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक सदस्य राजेंद्र भामद्रे, ज्ञानोबा काटकर, संस्थापक सदस्य संतोष पवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष योगेश नाकाडे, राजेश बनसोड, गोंदिया जिल्हाध्यक्ष आदी मान्यवरांची या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती. रत्नागिरी जिल्हा माजी अध्यक्ष तसंच महाराष्ट्र राज्य खजिनदार विश्वनाथ पाटील यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे हे फलित म्हणता येईल. तसंच उपस्थित महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणीने रत्नागिरी जिल्हा आम्हाला नेहमी आदर्शवत ठरला आहे व राज्यात रत्नागिरी जिल्ह्याची एक वेगळी ओळख विश्वनाथ पाटील यांच्यामुळे झालेली आहे असे उद्गार सर्वांनीच काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर अमेय वेल्हाळ यांनी केले. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.